जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मुगेंबकडून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गणेशगुळे म्हणून एक फेमस गाव आहे. हे गाव गणपतीच्या त्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हा गौरव, त्याचबरोबर त्याचे सर आहेत पानगले सर. सर तुमचं नाव काय? राजाराम पानगले. राजाराम पानगले एकदम हुशार विद्यार्थी. यशवंतराव चव्हाण मध्ये नाव गाजवलेले असे. हा साई आणि त्यानंतर तो निहार. अशा प्रकारे आता आपण चाललो या प्रवासाला. चला तर. फायनली आपण आता पोहोचलोय मंदिराच्या इथे. आता आपण मंदिरात चाललोय. मंदिरात जाऊ, बाप्पाचं दर्शन घेऊ. मंदिरात गाणी चालू होती छानपैकी. आज संकष्टी आहे आणि तिकडे माहिती सांगण्यासाठी पण कोण नव्हतं, म्हणून तिकडे फक्त मी जेवढं शूट करायला मिळालं तेवढं शूट केलंय. आणि तिथून मंदिरातून वर आल्यानंतर आपण बघू शकतो मंदिराच्या समोरच ही शिवकालीन विहीर आहे. खूप मोठी आहे आणि आतमध्ये वाघ वगैरे असण्याची शक्यता आहे, म्हणून आपण आता पुढे जाणार नाहीये. कोणत्याही प्रकारची रिस्क आपल्याला घ्यायची नाहीये. अजून पुढे इथे बाजूला जो नेचर आहे तो मी तुम्हाला दाखवतो, त्याचा आनंद घेऊया. इकडचा परिसर आणि इकडचं आजूबाजूचं जे वातावरण आहे अप्रतिम आहे. स्वच्छ आहे आणि हिरवळ खूप छान आहे. त्या विहिरीच्या बाजूला उभे आहे. तर ही शिवकालीन विहीर आहे जसं तुम्ही सांगितलं. इकडे तुम्ही किती वर्ष येतं? मी साधारण गेले इकडे 15 वर्ष येतोय. 15 वर्ष. आणि दर संकष्टीला की फक्त अंगारकीला? मी शक्यतो अंगारकीला येतोय. कधी कधी मध्येच मंगळवारचा येतो, संकष्टीला सुद्धा येतो. म्हणजे जसं वेळ मिळेल तसा, किंवा मला जरा एक वाटला मंदिरात जाऊया तर येतो. ओके, तसं येतं. आणि कसं वाटतं इकडे येऊन? म्हणजे शांत, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. एकांतामध्ये नयनरम्य असं दृश्य आहे. कोकणातलं अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. बरोबर. एक पर्यटन स्थळ सुंदर आणि असं तीर्थक्षेत्र आहे गणेशगुळे हे गाव. बरोबर. म्हणजे गणपती बाप्पाची सर्व ठिकाणच खूप छानच आहेत. जसं आपल्या सगळी ठिकाणी छान आहेत. बरोबर. पण त्यापैकी हे एक आहे. त्यापैकी हे एक आहे. आणि इथे मला बाजूचा जो निसर्ग आहे ना, निसर्ग सौंदर्य जर आपलं हे अप्रतिम आहे. हे मला खूप आवडलं. गौरव काय सांगशील? गौरव जास्त भेट देत नाही तीर्थक्षेत्रांना, तर अशी काही म्हणजे निमित्त मिळाले, वेळ मिळाली तर तो येतो. गौरव काय सांगशील, तुला कसं वाटलं इकडे? खूप मस्त वाटलं.
आणि इथला आजूबाजूचा गणपतीच्या मंदिराचा बाजूचा परिसर आहे तो खूप असा मस्त सुंदर असा आहे. तुम्ही निसर्ग. हा निसर्ग ओके, एकदा तुम्ही इकडे आवश्यक भेट द्या गणेशगुळेला. ओके. इथं तुम्ही इथं बाजूला स्वामी स्वरूपानंदाचं मठ आहे. अच्छा, म्हणजे हे पावस मध्ये. हा पावस मध्ये. तर तिकडनं येऊन पण इकडे तुम्ही येऊ शकता गणेशगुळेच्या मंदिरात. म्हणजे एक मार्गी स्वामी स्वरूपानंदांचं मठ आणि त्यानंतर गणेशगुळे थोडंच पुढे. किती अंतर असते आपल्या स्वामी स्वरूपानंदांच्या मठापासून इथे? 15 मिनिटं लागतात. 7 किलोमीटर अंतर आहे. किती? 7 किलोमीटर. 7 किलोमीटरचं अंतर आहे असं पानकला दादाने आपल्याला सांगितलंय. निहार, तू काय सांगशील? तुला कसं वाटलं? इकडे येऊन भरपूर प्रसन्न वाटलं. तू इकडे पहिल्यांदाच आलायस? नाही, सेकंड टाइम आलो. सेकंड टाइम आलास. पहिल्यांदा कोणाबरोबर आलेला? मित्रांसोबत आलो होतो. मित्रांसोबतच. मी बघितलं तू आतमध्ये मंदिरात थोडा वेळ बसून होतास शांत एकदम ध्यान लावून. तर काही मागत होतास की जप करत होतास? नाही, जप करत होतो. श्रद्धा भरपूर आहे माझी गणपतीवर. ताई, तू मला माहिती आहे तू पावसला येतोस त्या मावशीकडे वगैरे. तर तू इकडे किती वेळ आलास? मी पहिल्यांदा. गणेशगुळेमध्ये तू पहिल्यांदा आलास? होय, गणेशगुळ्यामध्ये म्हणजे मंदिरात. म्हणजे ह्या मंदिरात पहिल्यांदा आलास? ओके. स्वामी स्वरूपानंदांच्या मठात गेलास? हा, गेलास. तुला कसं वाटलं? म्हणजे आज पहिल्यांदा आलास तर तुझा अनुभव काय हे मला ऐकायला मस्त आवडेल. वाटलं. हा? मस्त वाटलं. मस्त बाजूचा वाटलं. एरिया पण मस्त बघण्यासारखा. जो नेचर आहे तो. मला जास्त काही माहिती तुम्हाला द्यायला मिळाली नाही मंदिराबद्दल. जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. सो तुम्ही खा प्या मस्त राहा. आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही सजेशन्स असतील, तुमची काही मतं असतील ती कमेंट करा आवर्जून. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.